विधान भवनातली ही दृश्य आहेत। विधान भवनाच्या बाहेर झाडावर चढून आंदोलन सुरू आहे। तरुणाला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि पोलीस बंदोबस्त असताना हा तरुण या झाडावर चढलाच कसा असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय। विधान भवन परिसरामध्ये हे तरुणाचं आंदोलन सुरू आहे। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर आहेत। आणखी तपशील जाणून घेऊया। सीमा, झाडावर चढून या तरुणाचं आंदोलन चालू आहे, काय नेमकी त्याची मागणी आहे, काय कशासाठी आंदोलन सुरू आहे? नक्कीच अनुपमा, आपण बघू शकतो दृश्यांच्या माध्यमातून मोठा पोलीस बंदोबस्त असताना देखील हा तरुण जो आहे तो या झाडावरती चढलेला आहे आणि या ठिकाणी एक एक करून आपले निवेदन पोलिसांकडे आपल्याला देताना पाहायला मिळत आहे। सर्वात आधी त्याची नक्की मागणी काय आहे या संदर्भात त्यांनी पोलिसांना एक निवेदन दिलं। पोलिसांचं असं म्हणणं आहे की तो स्वतःचं एक YouTube चॅनल आहे, तो शेतकरी आहे आणि या माध्यमातून कुठेतरी अशा प्रकारे झाडावर चढून तो ऍडव्हर्टाईज करतोय असं पोलिसांचं म्हणणं आहे। आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसत असेल झाडावर त्यांनी एक मोठा बॅनर सुद्धा लावलेला आहे। त्या बॅनरवरती स्वतःचं नाव आणि त्याचे युट्यूबचं नाव त्यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या बॅनरवरती उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबतचे त्यांचे फोटो आहे। नक्की त्याची मागणी काय आहे, नक्की तो झाडावरती का चढला या संदर्भात अजूनही कोणतीही स्पष्टता जी आहे ती आलेली नाही। मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो स्वतःचं ऍडव्हर्टाईज करतोय या ठिकाणी, अशा प्रकारे शासनाचा वापर जो आहे तो त्याचे करतोय असं पोलिसांचं म्हणणं आहे। एक एक करून न्यूजपेपर असतील किंवा मग निवेदन असतील झाडावरून खाली पोलिसांना देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा खाली तैनात आहे, जेणेकरून तो खाली पडला गेला नाही पाहिजे। त्याला खाली उतरवण्यासाठी पोलिसांच्या शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी तैनात झालेत। खरं तर सकाळची वेळ आहे आणि आता काही वेळात अधिवेशनाला सुरुवात होईल। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधान भवनामध्ये दाखल होतील आणि तत्पूर्वीच अगदी प्रवेशद्वारासमोर जो मोठा झाड आहे त्या झाडावरती तो चढलेला आहे। पोलिसांचं लक्ष आतापर्यंत त्याकडे गेलेलं नव्हतं। जेव्हा त्यांनी एक मोठा बॅनर या झाडावरती लावला आणि तेव्हा पोलिसांना याबाबतची कल्पना जी आहे ती मिळाली की कोणीतरी वरती जाऊन आंदोलन करत आहे। आता नक्की त्याचं आंदोलन काय आहे, तर शेतकरी आहे असे प्राथमिक माहिती जी आहे ती मिळते, कारण जो पोस्टर त्यांनी लावलेला आहे त्यावरती शेतकरी असल्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये 1500 सेंद्रिय मॉलची संकल्पना असं या पोस्टरवरती लिहिल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळते। मात्र नक्की कारण काय आहे, त्याची मागणी काय आहे हे अजूनही पोलिसांना कळालेलं नाही, कारण त्याच्याशी अजूनही संपर्क जो आहे तो पोलिसांना साधता आलेला नाही। मात्र आपण त्याला खाली कशा पद्धतीने सुखरूप काढू शकतो यासाठी सध्या पोलिसांमध्ये चर्चा सुरू असल्याचं या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळत आहे। विधान भवनाच्या अगदी टोकापर्यंत कोपऱ्या सुरू असताना आपल्याला पोलीस मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात। ज्या ठिकाणी तो झाडावरती चढलेला आहे अगदी तिथेच पोलिसांचा मोठा फौजफाटा असतो, महिला पोलीस कर्मचारी असतील किंवा मग इतर वरिष्ठ नागरिक असतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात असतात, कारण दररोज या ठिकाणी लोक येऊन आंदोलन करतात। त्यामुळे कोणतीही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये त्यामुळे पोलीस या ठिकाणी खबरदारी घेताना पाहायला मिळतात। मात्र तरी देखील हा तरुण वरती गेला कसा असा एक प्रश्न आधी इथे विधान भवनाच्या परिसरामध्ये हा व्यक्ती वरती गेला कसा असा एक प्रश्न विधान भवनामध्ये उपस्थित झालेला असताना पोलीस सुद्धा आता याबाबतची माहिती जी आहे ती घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच्या हातामध्ये आपल्याला ध्वज पाहायला मिळत आहे आणि ज्या प्रकारे त्याला खाली बोलवत आहेत पोलीस, त्याला विनवणी करताना आपल्याला पाहायला मिळतं, तसा तो तरुण जो आहे तो वर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळ्यात आधी तो काही मीटर अंतरावरती होता, त्याचा अंतर जो आहे तो आता एकंदरीत आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे। तो खाली पडला नाही पाहिजे, आता खाली काही त्याला आता उडी मारण्यासाठी पोलीस सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हातामध्ये जाळ्या घेऊन इथे पोलीस अग्निशमन दलाची या ठिकाणी गाडी जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे आणि या अग्निशमन दलाच्या माध्यमातून या तरुणाला खाली उतरवण्याचा प्रयत्न जो आहे तो करताना आपल्याला या ठिकाणी पोलीस प्रशासन पाहायला मिळत आहे। अग्निशमन दलाची गाडी जी आहे या ठिकाणी तात्काळ दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अग्निशमन दलाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आणि लवकरात लवकर त्याला खाली उतरवण्यासाठी या परिसरामध्ये आता एकच गडबड आपल्याला पाहायला मिळत आहे।
मात्र त्याच्या तो काहीही घोषणाबाजी किंवा मग आक्रमक भूमिका अशी काहीही दिसत नाही. तो झाडावरती शांतपणे आपल्याला बसताना पाहायला मिळतो या दृश्यांच्या माध्यमातून. त्याच्या हातामध्ये काही निवेदन होते, त्याला जे सरकारपर्यंत पोहोचवायचं आहे, पोलिसांपर्यंत, माध्यमांपर्यंत पोहोचवायचं आहे ते त्यांनी आपल्या निवेदनाच्या माध्यमातून पोलिसांमार्फत पोहोचवलेलं आहे. मात्र तो काही घोषणाबाजी किंवा हालचाल करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आपण बघू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून अग्निशमन दलाचे अधिकारी आणि त्याला आता खाली उतरवण्यासाठी एक मोठी चादर जी आहे ती अग्निशमन दलाकडे असते ती आता या ठिकाणी पसरवण्यात आलेली आहे आणि सगळे पोलीस अधिकारी सोबतच जे इतर अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत ते आता त्याला विनवणी करताना पाहायला मिळत आहे. मात्र तो काही खाली बघत सुद्धा नाहीये, काही रिस्पॉन्स, काही त्याच्याकडनं प्रतिसाद पोलिसांना दिला जात नाहीये. खाली अगदी संपूर्णपणे तयारी जी आहे त्याला खाली उतरवण्यासाठीची ती पूर्ण तयारी झालेली आहे. मात्र तरी देखील तो जो तरुण आहे जो झाडावरती बसलेला आहे तो कोणताही प्रतिसाद या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अनुपम, अगदी सीमा, अशा संपर्कात राहा. आपण ही थेट दृश्य दाखवतो आहोत झी 24 तासच्या प्रेक्षकांना. विधान भवनाच्या बाहेर हे उंच असं वडाचं झाड आहे, कित्येक फूट खरं तर उंच आहे. अत्यंत जुना हा वृक्ष दिसतोय. या ठिकाणी हा तरुण इतक्या उंचावर चढलेला आहे आणि अग्निशमन दलाचे सध्या प्रयत्न चाललेले दिसत आहेत. खाली मोठा कापड सुद्धा धरलेलं आहे, जाळी धरलेली आहे आणि हा तरुण यावर पडावा ही अपेक्षा आहे. जर तो खाली उतरण्याचा प्रयत्न करत असेल, कुठली इजा, कुठली हानी होऊ नये, जीवितहानी होऊ नये यासाठी हे अग्निशमन दलाचे प्रयत्न चाललेले आहेत. मात्र युवकाची मागणी काय आहे हे अजूनही खरं तर स्पष्ट होताना दिसत नाहीये. अत्यंत उंच असं हे झाड आहे आणि या इतक्या उंच झाडावर एका फांदीवर बसलेला हा तरुण आपल्याला पाहायला मिळतोय. विधान भवनाच्या बाहेर हे झाड आहे आणि या ठिकाणी हा तरुण बसलेला आहे. त्याचप्रमाणे त्याने एक पोस्टर या ठिकाणी झळकवलेलं आहे. 1500 वृक्ष लावण्याचा यावर काहीतरी संदेश दिलेला आहे. हा एक यूट्यूबर आहे असं म्हणणं आहे. संकल्पना त्याने काहीतरी सेंद्रिय मॉलची संकल्पना, 1500 सेंद्रिय मॉलची संकल्पना त्या पोस्टरवर लिहिल्याचं दिसतंय. तर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 तासवर पाहतोय. सीमा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.